प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक बार तुम्हा सर्वांचं ह्या ठिकाणी ह्या गृहभक्तीमध्ये मी स्वागत करत आहे। सर्वप्रथम सर्व मान महिमा गौरव आदर आणि सन्मान सर्वसमर्थ परमेश्वराला देऊ, त्याची उपकार स्तुती करू यासाठी की मागील संपूर्ण महिनाभर या कठीण काळामधून आपण जात असताना ज्या वेळेस लॉकडाऊन आहे, कोरोना व्हायरस हा ठिकठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा काळामध्ये देवबाप आमच्या संगती त्याची उपस्थिती त्याची समक्षता ही अतिशय सुंदर रीतीने आम्ही अनुभवत आहोत। जरी आम्ही घरी आहोत तरी कुठल्याच गोष्टीची कमतरता देवबाप आम्हाला पडू देत नाही। देवबाप आम्हाला आरोग्य देत आहे आणि हीच वेळ आहे प्रभू परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येऊन त्याचा तो किती चांगला आहे याचा अनुभव घेण्याची। प्रियांनो, आम्ही ज्या पद्धतीने आम्ही घरामध्ये आहोत, आम्ही गृहामध्ये आहोत, ही वेळ आहे की देवाच्या वचनाच्या द्वारे पुन्हा एक बार आत्मचिंतन करण्याची, देवाच्या वचनाच्या द्वारे मनन आणि चिंतन करण्याची, देवाच्या वचनाच्या द्वारे स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करण्याची। जर अजूनही आम्ही देवापासून दूर आहोत तर याकूब 4:8 मध्ये म्हटल्याप्रमाणे की देव आम्हाला त्याच्याकडे वळण्यासाठी बोलावत आहे। देवाचं वचन म्हणते की देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल। आणि म्हणून ह्या वचनाच्या द्वारे मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो की जरी परिस्थिती कठीण आहे, जरी कठीण काळामधून आम्ही जात आहोत, तरी पण देवाचं वचन हे आम्हाला त्या ठिकाणी सहभागितेमध्ये आणि प्रोत्साहित करण्यासाठी पुरेसं आहे। आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर कुठं आहे तर ते देवाच्या वचनाकडे। आणि म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो की जरूर या कठीण काळामध्ये जात असताना मागच्या संपूर्ण महिन्याभरामध्ये देवानं आम्हाला सांभाळलं आणि ह्या नवीन महिन्याचा म्हणजे मे महिन्याचा असणारा हा पहिला प्रभुवार देवबापाने आमच्या जीवनामध्ये दाखवला, त्याबद्दल खरोखर परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ। काल जे 2 शास्त्रभाग तुमच्याकडे व्हॉट्सअपच्या द्वारे वर्शिप ऑर्डरच्या द्वारे पाठवण्यात आले, निर्गमाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून ते 12व्या वचनापर्यंत चुकून त्या ठिकाणी मी पहिला अध्याय टाकला होता, पण नंतर त्याचं करेक्शन माझा विश्वास आहे की आपल्यापर्यंत पोहोचलेला असेल। आणि त्याच्यानंतर योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून ते जवळजवळ 16व्या वचनापर्यंतचा असणारा जो भाग आहे त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। देवाच्या ह्या दोन्ही असणाऱ्या देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। निर्गमाचं पुस्तक की जे 16वा अध्याय आहे त्यामध्ये आम्हाला प्रियांनो हे दिसून येतं की त्या ठिकाणी सर्वसमर्थ परमेश्वर इस्रायल लोकांना मानना पुरवत आहे। आणि ज्यावेळेस आम्ही योहानकृत शुभवर्तमानामध्ये येतो त्यावेळेस आम्हाला हे दिसून येतं की येशू ख्रिस्त 5000 भोजन देत आहे किंवा तो त्या ठिकाणी 5000चं जे भोजन आहे त्या ठिकाणी तो त्यांना खायला देत आहे। जिवंत परमेश्वराच्या महत्कृत्यांचा अनुभव या ठिकाणी हे लोक घेत असताना आम्हाला दिसत आहेत। आणि म्हणून हे दोन्ही शास्त्रभाग आम्हाला देवाच्या एका महत्कृत्याविषयी आम्हाला सांगत आहेत। हे दोन्ही शास्त्रभाग आम्हाला आमचा देव हा सार्वभौम देव आहे, हा आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन आमच्यासाठी कार्यसिद्धी करणारा देव आहे, हे स्पष्ट रीतीने आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे। आणि म्हणून आजच्या संदेशाचा जो विषय आहे किंवा आजच्या संदेशाचा जो केंद्रस्थानाचा असणारा जो मूळ विचार जो आहे तो येण्याप्रमाणे आहे। ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आम्ही आहोत त्यावेळेस आम्ही त्याच्या अद्भुत कृत्यांचा अनुभव घेण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे। ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आहोत हे नक्की आहे की आम्हाला त्याच्या अद्भुत कृत्यांचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून हे दोन्ही शास्त्रभाग ज्यावेळेस आम्ही बघतो प्रियांनो त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की जो देव ज्या देवाने इस्रायल लोकांची सुटका केली, ज्या देवानं त्यांना कठीण काळामध्ये सांभाळलं, तोच देव आज आम्हाला आम्ही ज्यावेळेस कठीण काळामधून जात आहोत, ज्यावेळेस आमच्याकडे कदाचित काही गोष्टींचे रिसोर्सेस ज्यावेळेस आमच्याकडे अवेलेबल नाही आहेत, अशा कठीण काळामध्ये सुद्धा तोच देव आम्हाला अशा काळामध्ये सांभाळायला तयार आहे, आमची पूर्णपणे काळजी घ्यायला तो समर्थ आहे। कारण इब्री लोकासपत्राचा लेखक इब्री लोकासपत्राच्या असणाऱ्या वचनांमध्ये पवित्र वचनांमध्ये तो म्हणत असताना म्हणतो की परमेश्वर काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे।
देव, आमचा जो देव आहे हा कधी बदलत नाही, त्याचे गुणधर्म बदलत नाही. आणि म्हणून ह्या सर्वसमर्थ परमेश्वराच्या, त्याच्या पुत्राच्या सहवासामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस त्याच्या अद्भुत चमत्कारांचा किंवा त्याच्या अद्भुत कृत्यांचा अनुभव घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तयार असणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, 5,000 जीव घालणं आणि जुन्या करारामध्ये असणाऱ्या निर्गमाच्या 16व्या अध्यायामध्ये देव ज्यावेळेस इस्रायल लोकांना मानना पुरवत आहे, या दोन्ही असणाऱ्या शास्त्र भागाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे की आमचा देव आमच्या कठीण काळामध्ये सुद्धा आम्हाला सांभाळणारा देव आहे. जुन्या करारामध्ये जर आम्ही गेलो, निर्गमाचं पुस्तक जर आपल्याकडे शास्त्र जर त्या ठिकाणी असेल तर जरूर तुम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 16वा अध्याय जर आपण काढला तर त्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, मग एलिम येथून कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलिम व सीना यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहोचला. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व आरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिस्र देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवित होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते, पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला या रानात आणले आहे. लक्षात घ्या प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या शास्त्र भागाकडे आम्ही जर बघत आहोत तर त्याच्या अगोदरच्या काही शास्त्रांमध्ये जर आम्ही बघितलं की त्या ठिकाणी ज्यावेळेस अजूनही इस्रायल लोक ज्यावेळेस गुलामगिरीमध्ये आहेत, फारोच्या असणाऱ्या त्या मिस्राच्या असणाऱ्या जाचाखाली आहेत, आणि ज्यावेळेस परमेश्वर सर्वसमर्थ परमेश्वर हा मोशेला ज्यावेळेस ही जबाबदारी देतो की त्या गुलामगिरीमधून ह्या सर्वांना बाहेर काढायची, आणि ज्यावेळेस मोशे हा त्यांचा एक लीडर, एक नेता म्हणून ज्यावेळेस या इस्रायल लोकांना ज्यावेळेस तो बाहेर काढतो, ज्या 10 पिढ्या आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात, ह्या 10 पिढ्यांमधून ज्यावेळेस परमेश्वर ह्या लोकांना बाहेर काढतो आणि बाहेर काढल्यानंतर अतिशय अद्भुत रीतीने देव त्यांचा पुरवठा करणारा देव म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. कठीण परिस्थिती आहे, झुंडीच्या झुंडी लोक जवळजवळ त्या ठिकाणाहून जात आहेत. अशा लोकांचं, इस्रायल लोकांचं नेतृत्व त्या ठिकाणी मोशे करत आहे, आणि या सर्व गोष्टीमधून जात असताना देव त्यांच्या संगती मेघस्तंभातून आणि अग्निस्तंभातून त्या ठिकाणी त्यांच्या संगती संधान साधतो. ज्यावेळेस ते तांबड्या समुद्राच्या जवळ येतात त्यावेळेस ते त्या ठिकाणी विचार करत आहेत, त्यांच्या मनातला विचार सर्वसमर्थ परमेश्वर ओळखतो, आणि तांबड्या समुद्रातून ते अद्भुत रीतीने त्या ठिकाणी पलीकडे जातात. तेच एवढंच केवळ नाही तर ह्या सर्व गोष्टी होत असताना ज्यावेळेस त्यांना प्यायला ज्यावेळेस पाणी नाहीये, ज्यावेळेस एका झऱ्यातनं कडू पाणी येत आहे, त्याच काळामध्ये सर्वसमर्थ परमेश्वर चमत्काराच्या कर्मी त्या ठिकाणी त्या कडू पाण्याला त्या ठिकाणी गोड पाण्यामध्ये त्याचं रूपांतर करतो. तो चमत्कार त्या ठिकाणी होतो. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हे इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध जाऊन, ज्या देवानं त्यांना बाहेर काढलं, ज्या देवानं त्यांच्या असणाऱ्या गुलामगिरीतून त्यांना स्वतंत्र केलं, ज्या देवानं त्यांना त्यांच्या असणाऱ्या दुधामधाच्या देशामध्ये जाण्याची जी अनभाग त्यांच्या पूर्वजांबरोबर घेतलेली होती, ती अनभाग ते असणारं वचन पूर्णतेस नेण्यासाठी ज्या देवानं त्यांना बाहेर काढलं, या सर्व गोष्टी ते विसरले. आणि लक्षात काय ठेवलं तर एकच गोष्ट लक्षात ठेवली की आम्ही त्या ठिकाणी मांसाच्या भांड्याभोवती होतो. आजही जर तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये जर व्हॉट्सअपचे जर स्टेटस बघितले तर आजही आमचं असणारं व्हॉट्सअपचं स्टेटस ह्या वेगवेगळ्या डिशेसच्या अवतीभोवती आहे. वेगवेगळ्या डिशेस, वेगवेगळे पदार्थ तयार करून आम्ही ते त्या ठिकाणी स्टेटसवर टाकत आहोत. आजही आम्ही अशाच भांड्यांच्या भोवती आहोत. कठीण काळामध्ये जातोय, कठीण काळामधून देव आम्हाला बाहेर काढण्यासाठी सर्व शक्तीचे प्रयत्न करतो, आमच्यासाठी तो चमत्कार करतो. पण आजही जर आम्ही बघितलं, हे खूप रेलेव्हंट आहे, आजही आम्ही जर बघितलं तर व्हॉट्सअपच्या स्टेटस भोवती आम्ही काय टाकत आहोत, आम्ही वेगवेगळ्या भांड्यांच्या, पदार्थांच्या भांड्यांच्या अवतीभोवती आहोत.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, जो देव आमच्यासाठी महत्कृत्य करतो, जो देव आमच्यासाठी चमत्कार करतो, जो देव आम्हाला आमच्याकडे काही नसताना पुरवठा करतो, जो देव आमच्या समोर ज्या वेळेस एखादा अडखळण येतं त्यावेळेस ते अडखळण दूर करण्यासाठी महत्कृत्य करतो, त्या देवाविषयी आम्ही काय विचार करत आहोत? इस्रायल लोकांनी विचार केला, आम्हाला कशाला इथं मारायला आणलं? आम्ही त्या ठिकाणी होतो तेच बरं होतं, कारण आम्हाला मांस खायला मिळत होतं, मांसाच्या भांड्याभोवती आम्ही त्या ठिकाणी होतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा सर्वसमर्थ देव आमच्या जीवनामध्ये कार्यसिद्धी करण्यासाठी आजही तयार आहे. हा सर्वसमर्थ देव आमच्या जीवनामध्ये महत्कृत्य करण्यासाठी आजही तयार आहे. जो देव त्यांच्या संगती संधान साधतो, जर त्याच्या अगोदर 15व्या अध्यायामध्ये म्हणजे निर्गमाच्या 15व्या अध्यायाच्या असणाऱ्या 26व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं, वास्तविक पाहता 22व्या वचनापासून ते 27व्या वचनापर्यंतचा असणारा जो शास्त्रभाग आहे, हा त्या ठिकाणी तो शास्त्रभाग सांगतो की ज्यावेळेस ते मारा ह्या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांना कडू पाणी प्यायला मिळालं आणि मग देव त्या ठिकाणी चमत्कार करतो आणि त्याही वेळेस त्या कडू पाण्यामुळं ते मोशेकडे कुरकुर करतात आणि मग ज्यावेळेस परमेश्वराचा धावा केला जातो त्यावेळेस त्यांना एक झाड दाखवलं जातं की जे 25व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या ठिकाणी म्हटलेलं त्याने परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला, त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले. आता काय म्हटलेलं आहे हे नीट लक्षात घ्या. ज्या असणाऱ्या सर्वसमर्थ परमेश्वराच्या सहवासामध्ये हे लोक चालत आहेत, ज्या सर्वसमर्थ परमेश्वराच्या सहभागितेमध्ये हे लोक चालत आहेत, त्या परमेश्वरानं यांना काय विधी आणि काय नियम लावून दिले त्याच्याविषयी एक सारांश या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी सर्वसमर्थ परमेश्वर निर्गम 15:26 मध्ये येण्याप्रमाणे म्हणतो, तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने, नीट लक्षात घ्या, आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, आमच्या दृष्टीनं नाही तर त्याच्या दृष्टीनं जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. या अभिवचनाच्या द्वारे देवबाप इस्रायला संगती त्यांनी संधान साधलं, त्याने विधी आणि नियम लावून दिले. तो या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतो, ज्या पिढ्या मी त्या मिस्रांवर आणल्या त्या मी पिढ्या तुमच्यावर आणणार नाही, एकही रोग तुमच्यावर येणार नाही, मी तुमच्यावर ते रोग पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. कठीण काळामधून इस्रायल जाते, कठीण विवंचनेमधून इस्रायल जाते, जे काय आहे ते संगती घेऊन ते त्या ठिकाणाहून निघालेले आहेत. कोण आहे त्यांच्या संगती? जर तो आहे परमेश्वराने नियुक्त केलेला तो नेता मोशे, त्याच्या संगती असणारे हे सर्व इस्रायल लोक. आणि या इस्रायल लोकांना या काळामधून जात असताना सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, एकही रोग एकही पीडा मी तुमच्यावर पाठवणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्याच इस्रायल लोकांनी ज्यावेळेस ते 16व्या अध्यायामध्ये येतात, त्यावेळेस 16व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस ते पुढे त्या सीन रानामध्ये ज्यावेळेस येतात त्या ठिकाणी सुद्धा परत कुरकुर करायला सुरुवात केली. पाणी नव्हतं त्यासाठी कुरकुर केली, आता अन्न नाही, आता मांस खायला मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हे लोक कुरकुर करत आहेत. अनेक वेळेस प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये काय होतं माहिती आहे का, की आम्ही कुठल्या गोष्टीविषयी आम्ही कुरकुर करत आहोत याचं स्मरण आम्हाला राहत नाही. आणि म्हणून या असणाऱ्या 5000च्या भोजनाकडं, त्या चमत्काराकडे जाण्याच्या अगोदर मला हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की अनेक वेळेस इस्रायलासारखी मानसिकता आम्ही आमच्या जीवनामध्ये धारण करतो. जरी आम्ही मंडळीमध्ये आहोत, जरी मंडळीच्या सहभागितेमध्ये आहोत, जरी आम्ही ख्रिस्ती म्हणून एक जीवन जगत आहोत, जरी आम्ही विश्वासणाऱ्याचं एक जीवन म्हणून जगत आहोत, अनेक वेळेस आमच्या स्मरणातनं ही गोष्ट नाहीशी होते. कधी कधी आम्ही ह्या गोष्टी आमच्या असणाऱ्या माइंडसेटमधून आम्ही त्या स्किप करायला सुरुवात करतो. आणि ती गोष्ट हीच आहे की जी इस्रायलाने या लोकांनी
देवांनी सर्वसमर्थ परमेश्वरा संगती केली, त्यांच्या स्मरणात हे राहिलं नाही की आमच्या या सर्वसमर्थ परमेश्वराने आम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढले. त्यांच्या हे स्मरणात राहिलं नाही की ह्याच देवानं आमच्यासाठी महत्कृत्य केलेली आहेत. त्यांच्या स्मरणात राहिलं नाही की आमच्यासाठी तांबडा समुद्र आहे याची विभागणी, याला दोन गोष्टी, या दोन भागामध्ये त्यांनी विभागलेले आहे. ते हे विसरून गेले की त्या ठिकाणी ज्यावेळेस पहिला वलांडणाचा सण ज्यावेळेस त्या ठिकाणी साजरा केला, ज्यावेळेस मृत्यू त्या ठिकाणी प्रत्येक घराला ज्यावेळेस ओलांडून गेला, त्यावेळेस टोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे देवानं त्यांच्या असणाऱ्या अपत्यांचं कसं संरक्षण केलं हे सर्व ते विसरून गेले. आणि लक्षात काय ठेवलं तर मांसाचं असणारं भांड. अनेक वेळेस आम्ही ह्याच गोष्टी करतो. देवाने जे आमच्या जीवनामध्ये केलं, देवाने जे महत्कृत्य आमच्या जीवनामध्ये केली, देवाने जे चमत्कार आमच्या जीवनामध्ये केले ते आम्ही विसरून जातो आणि लक्षात ठेवतो जगिक गोष्टी. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. आमच्या कठीण काळामध्ये आमचा देव आमची काळजी घेतो. आमच्या कठीण काळामध्ये जरी आम्ही कुरकुर केली, जरी आम्ही देवापासून लांब गेलो तरी देव आमच्यापासून लांब जात नाही. जरी आम्ही त्याच्याकडे एक वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी घेऊन गेलो तरी त्या तक्रारी आपुलकीनं, प्रीतीनं, सन्मानाने तो आपल्या जवळ घेतो आणि त्या तक्रारींचं असणारं पर्यावसन, त्या तक्रारींना चमत्कारांमध्ये बदलणारा हा आमचा देव आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्या इस्रायलाने कुरकुर केली त्याच इस्रायलाला, त्याच लोकांना देवाने मानना दिला. ज्या इस्रायलाने कुरकुर केली त्याच इस्रायलाला त्याने त्या ठिकाणी गोड पाणी देऊ केलं. ज्या इस्रायलाने त्या ठिकाणी मांसासाठी भांडणं केली त्याच इस्रायल लोकांना त्याने त्या ठिकाणी मांस लावे पक्षीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊ केलं. अशा कितीतरी गोष्टी प्रिय बंधू भगिनींनो, ज्या ज्या गोष्टीसाठी या इस्रायल लोकांनी कुरकुर केली त्याच्या विपरीत जाऊन, त्याच्या पलीकडे जाऊन देवानं त्यांच्यासाठी महत्कृत्य केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. एवढंच केवळ नव्हे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पहिले राजाच्या असणाऱ्या 17व्या अध्यायाच्या 2ऱ्या अध्यायापासून 16व्या वचनापर्यंत जर आम्ही त्या ठिकाणी बघितलं, ज्यावेळेस एलिया आम्हाला त्या ठिकाणी दिसतो आणि त्या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती असताना एलियासाठी एक कावळा दररोज त्या ठिकाणी त्याला अन्न पुरवत राहतो. प्रिय बंधू भगिनींनो, आज असे कैक एलिया आहेत, कैक गोष्टी आहेत की ज्यांच्यासाठी आम्हाला कावळा होणं गरजेचं आहे. आजही देव त्याच पद्धतीनं, त्याच असणाऱ्या असणाऱ्या मानसिकतेमध्ये आमच्यासाठी कार्य करण्यासाठी तो सिद्ध आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्या देवाने इस्रायलाची काळजी घेतली, जो त्यांचा काळजी घेणारा, कैवार घेणारा देव झाला, जो त्यांना पुरवठा करणारा देव झाला, अशा देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये येतो, देहधारणेमध्ये येतो, त्यावेळेस त्याच्याही कार्यामध्ये, त्याच्या लोकप्रियतेच्या कार्यामध्ये, त्याच काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दुसरा एक प्रसंग दिसतो की ज्या ठिकाणी हा स्वतः येशू ख्रिस्त 5000 त्या ठिकाणी जीव घालत आहे. वास्तविक आता ज्यावेळेस आम्ही नव्या करारामध्ये जात आहोत की ज्या ठिकाणी योहान सुवर्तमानाच्या 6व्या अध्यायाच्या असणाऱ्या काही वचनांमध्ये हा 5000 जीव घालण्याचा असणारा जो प्रसंग आहे तो त्या ठिकाणी आम्हाला दिसतो. वास्तविक आता जर आम्ही बारकाईनं जर या शुभवर्तमानाचं जर अध्ययन जर आम्ही केलं तर हाच एक जो चमत्कार आहे तो आम्हाला 4ही शुभवर्तमानामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. मत्तेच्या 14व्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून ते 21व्या वचनापर्यंत हा असणारा चमत्कार आम्हाला दिसतो. त्याच्यानंतर मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 35व्या वचनापासून ते 44व्या वचनापर्यंत आम्हाला दिसतो. त्याच्यानंतर लूक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय त्याच्या 12व्या वचनापासून ते 17व्या वचनापर्यंत आम्हाला हाच शास्त्रभाग त्या ठिकाणी दिसतो. आणि त्याच्यानंतर योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून ते जवळजवळ 14 वचनापर्यंत आम्हाला हा शास्त्रभाग ह्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून जुन्या कराराकडे आम्ही बघत असताना आम्ही हे बघितलं की ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढलं त्याच देवानं त्यांना सर्व गोष्टी पुरवल्या. म्हणून आमचा देव हा आम्हाला पुरवठा करणारा देव आहे. आणि ह्या देवाचा असणारा एकुलता एक पुत्र ज्यावेळेस या जगामध्ये देह धारणेमध्ये येतो आणि
चमत्कारांच्या द्वारे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांसंगती तो संधान साधतो. तोही त्या ठिकाणी हे दर्शवून देतो की माझा पिता हा पुरवठा करणारा देव आहे, माझा पिता हा चमत्कार करणारा देव आहे. अनेक वेळेस संडे स्कूल पासून आम्ही ह्या असणाऱ्या शास्त्र भागाकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. आम्हाला ही असणारी जी गोष्ट आहे किंवा ही असणारी जी घटना आहे ही आम्हाला बऱ्याच वर्षापासून म्हणजे लहानपणापासून आम्हाला ही घटना माहीत आहे. हा प्रसंग त्यावेळेस सुरू होतो जर मत्त्याचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 13व्या वचनाकडे जर आम्ही आलो तर आम्हाला हे जाणवतं किंवा आम्हाला हे समजून येतं की ज्या वेळेस येशू ख्रिस्त हे कधी सुरू करतो, त्या असणाऱ्या ठिकाणी ज्या वेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा ज्या वेळेस मृत्यू होत आहे. जर तुम्ही मत्त्याच्या 14व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये ज्या वेळेस तुम्ही बघता किंवा त्या ठिकाणी ज्या वेळेस 11-12व्या वचनामध्ये ज्या वेळेस तुम्ही बघता त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा त्या ठिकाणी शिरच्छेद होतो आणि ज्या वेळेस तो हे ऐकतो 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. आम्हाला हा सर्व वृत्तांत माहित आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. मी तुमचं लक्ष एका असणाऱ्या पूर्ण वृत्तांताकडे नाही पण ह्या असणाऱ्या वृत्तांतामधून किंवा ह्या असणाऱ्या घटनेमधून आम्ही काय शिकू शकतो ह्याच्याकडं मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं. आम्ही सुरुवात केली की एका केंद्रस्थानाच्या असणाऱ्या विचाराकडून जो विचार मी मगाशी तुम्हाला सांगितलं तो विचार हा आहे ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आहोत त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये असल्यामुळं आम्हाला अद्भुत कृत्यांचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला तयार असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस येशूला कळालं की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद झालेला तो मरण पावलेला आहे त्यांनी आपल्या सेवा कार्याला त्या ठिकाणी प्रारंभ केला आणि प्रारंभ केल्यानंतर योहान शुभवर्तमानाचा असणारा जो लेखक आहे तो ह्या ठिकाणी असणारा त्याचा हा वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये तो सांगतो आणि तो वृत्तांत आम्हाला एका वेगळ्या दर्जावर किंवा वेगळ्या असणाऱ्या एका स्टेटसवर तो त्या ठिकाणी घेऊन जातो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आल्यानंतर अनेक अद्भुत गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडू लागतात आणि म्हणून ह्या ठिकाणी ज्यावेळेस येशूला कळतं की ज्यावेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू झालेला आहे आणि मग हे ऐकून तो त्या ठिकाणी त्याच्या सेवा कार्याला त्या ठिकाणी तो पुढे जात आहे आणि मग ज्यावेळेस तो पुढे जातो 6व्या अध्यायाच्या काही वचनांमध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्याने पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला यांना खावयाला आपण भाकरी कुठून विकत आणाव्यात. हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरता म्हटले कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिप्पाने त्याला उत्तर दिले ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाहीत. आणि मग पुढचा असणारा वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला माहित आहे. ज्या वेळेस या सर्व गोष्टी होतात त्यावेळेस मत्तय जो आहे हा मत्तय 14व्या अध्यायामध्ये फार बारकाईने एक गोष्ट त्या ठिकाणी तो मेन्शन करतो की जी आम्हाला 16व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. मी 14, 15 आणि 16 वचन तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी म्हटलेले मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकऱ्यास त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतः करता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला त्यास जाण्याची गरज नाही तुम्हीच त्यांना खावयास द्या. मी आता ह्या ठिकाणी थोडंसं थांबत आहे. पहिलं आम्ही बघितलं की आमचा देव पुरवठा करणारा देव आहे. जो देव आम्हाला कठीणतेमधून काढतो
तो देव आमच्यासाठी चमत्कार करतो. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आम्ही आता ह्या नव्या कराराच्या असणाऱ्या 5,000 जीव घालण्याच्या ज्यावेळेस या चमत्काराकडे किंवा वृत्तांताकडे ज्यावेळेस आम्ही येतो, आता बघा शिष्य येशूच्या सहवासामध्ये आहेत, आलेला लोकसमुदाय सुद्धा येशूच्या सहवासामध्ये आहे. पण विचारसरणी जर आम्ही शिष्यांची बघितली तर त्या ठिकाणी आम्हाला एक वेगळीच गोष्ट या ठिकाणी शिकायला मिळते. आता मत्तयाचा असणारा जो वृत्तांत आहे, मत्तय या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे की शिष्यांचा असणारा विचार हा थोडासा वेगळा आहे. आणि शिष्य आता त्या ठिकाणी विचार करत आहेत की आता आम्ही अरण्यामध्ये आहोत, या ठिकाणी आजूबाजूला कुठल्याच प्रकारची जेवणाची सोय या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून आता येशूला हे सांगणं गरजेचे आहे की आता त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊ द्या, जेणेकरून त्यांच्या असणाऱ्या भुकेची सोय, त्यांच्या असणाऱ्या अन्नाची सोय ते त्या ठिकाणी स्वतः करतील. पण येशूचं उत्तर ऐकून माझा खात्रीचा विश्वास आहे या शिष्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिल्याशिवाय राहिलं नसेल. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चिंता त्या ठिकाणी दिसून आली असेल. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ह्या ठिकाणी येशूचं एक मार्मिक उत्तर त्यांच्याकडे आहे. आणि ते येशूचं मार्मिक उत्तर आहे. येशू 16व्या वचनामध्ये म्हणजे मत्तय 14:16 मध्ये त्यांना म्हणतो, येशू त्यांना म्हणाला, त्यास जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खावयास द्या. कारण ज्यावेळेस आम्ही शिष्यांच्या मानसिकतेकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला शिष्यांच्या मानसिकतेमधून एक वेगळी बाब आम्हाला ह्या ठिकाणी शिकायला मिळते. शिष्य यदा कदाचित हे म्हणत आहे की प्रभू, तू आता त्यांना शिकवण दिलेली आहेस, तू त्यांना शिकवलेलं आहेस, त्यांना जे आत्मिक गोष्टींविषयी ऐकायचं होतं त्यांनी ऐकलेलं आहे, आपलं काम झालेलं आहे, आता त्यांना त्यांची सोय बघू दे, त्यांना त्यांचं असणारं जेवणाच्या बिवण्याच्या गोष्टी त्यांना बघू दे. आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही, आपल्याकडे एवढे पैसे नाहीत की आपण त्यांना त्या गोष्टी पुरवू शकू. येशूचं उत्तर ऐकून नक्कीच या शिष्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आविर्भाव त्या ठिकाणी आलेला असेल. येशू म्हणतो, तुम्हीच त्यांना खायला द्या. अनेक वेळेस ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आहोत, ज्या वेळेस ख्रिस्तासाठी आम्ही नेतृत्व करत आहोत, ज्या वेळेस ख्रिस्तासाठी आम्ही लीडरशिप देत आहोत, मंडळीसाठी लीडरशिप देत आहोत, एखाद्या पर्टिक्युलर समाजासाठी ज्या वेळेस आम्ही लीडरशिप देत आहोत, आम्ही आमच्या जबाबदारीला स्किप करू शकत नाही. येशू म्हणतो, तुम्हीच त्यांना खावायला द्या. ते आपल्याकडे आलेले आहेत, देवाचं वचन ऐकण्यासाठी आलेले आहेत, आत्मिक उन्नतीसाठी आलेले आहेत. आणि त्यांची ज्याप्रमाणे आत्मिक गोष्टींची काळजी आम्ही घेतली, त्याचप्रमाणे शारीरिक गोष्टींची काळजी घेण्याची ही आमची जबाबदारी आहे. आज प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही लॉकडाऊन मध्ये आहोत. आमच्या मंडळीमधल्या सभासदांची काळजी घेणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. आम्हाला काळजी घेतलीच पाहिजे. ख्रिस्तानं आत्मिक काळजी घेतली, ख्रिस्तानं शारीरिक काळजी घेतली. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ही बाब असणं गरजेचं आहे. येशू स्पष्ट शिष्यांना म्हणतो, तुम्हीच त्यांना खावायला द्या. मंडळांनो लक्षात घ्या, येशू स्पष्ट, देवाचं वचन आम्हाला स्पष्ट म्हणते, फक्त जे लोक येतात ते आले आणि गेले, त्यांनी त्यांचं बघावं. ही मानसिकता आता आमच्या मंडळीमध्ये, आमच्या विचारांमध्ये असणं हे गैर आहे. येशूचं स्पष्ट वचन आम्हाला सांगतं की आम्हाला त्यांच्या खाण्याची सोय करणं गरजेचं आहे. आम्ही ज्याप्रमाणे त्यांची आत्मिक काळजी घेत आहोत, आम्ही त्यांच्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. आम्ही लॉकडाऊनमध्ये आहोत प्रिय बंधू आणि भगिनींनो. आमच्या मंडळीमध्ये, आमच्या असणाऱ्या चर्चेसमध्ये असेही काही लोक आहेत की जे रोजंदारीवर आहेत, असेही काही लोक आहेत की ज्यांना एक वेळचं अन्न बनवण्यासाठी त्या ठिकाणी पुरेसा कदाचित पैसा नसेल. अनेकांचं असणारा एरिया सध्या या कोरोना व्हायरसमुळे सील झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये येशू आम्हाला सांगतोय, तुम्हीच त्यांना खावयास द्या. गंमत काय आहे, शिष्यांनी पैशांचा विचार केला. शिष्यांनी ही लोक ह्या ठिकाणाहून रानातनं दुसरीकडे जावे त्याचा विचार केला. शिष्यांनी हा विचार केला की आता आपली ड्युटी संपली, आता आपलं कार्य संपलं, आता प्रभू त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊ द्या, ते त्यांची सोय करतील.
पण शिष्यांनी हा विचार नाही केला की जो ख्रिस्त आमच्या बरोबर आहे तो त्यांच्यासाठी चमत्कार करण्यासाठी पुरेसा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, 6व्या असणाऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो योहानकृत सुवर्तमानाच्या, या योहानकृत सुवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये आल्यानंतर आम्हाला अजून एक अद्भुत गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही 6व्या अध्यायाच्या काही वचनांकडे ज्यावेळेस आम्ही येतो, 7व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासाळे आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकांना बसवा. अनेक वेळेस दुसरी महत्वाची गोष्ट, येशूचं वचन, देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे, जो देव पुरवठा करणारा आहे, जो देव चमत्कार करणारा आहे, ज्यावेळेस आम्ही त्या सर्वसमर्थ परमेश्वराच्या सहवासामध्ये येतो त्यावेळेस एक महत्वाची जबाबदारी आमच्या जीवनामध्ये आहे. येशू शिष्यांना सांगतो की तुम्ही त्यांना खावयास द्या. दुसरं आद्य कर्तव्य आमच्या जीवनामध्ये काय आहे विश्वासणाऱ्यांनो, हे लक्षात घ्या. गरजवंतांची गरज भागवण्याची जबाबदारी आम्हाला या ठिकाणी दिली जात आहे. येशू म्हणतो तुम्ही त्यांना खावयास द्या. शिष्यांची मानसिकता, त्यांना त्यांचं बघू द्या, ते त्यांचे जातील, जेवणाची सोय ते करतील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये येतो किंवा ख्रिस्ताच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा परिपूर्ण विचार येशू ख्रिस्त करत आहे. येशू आमच्यासाठी कधीच अर्धवट विचार करत नाही. येशू आमच्यासाठी कधीच अर्धवट गोष्टी करत नाही. येशू आमच्यासाठी कधीच कुठलीच अर्धवट कृती करत नाही. ख्रिस्ताने जे केलं ते आमच्यासाठी परिपूर्ण केलं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही विश्वासणारे या नात्याने ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस आमच्याकडून काही गोष्टी होणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणतो, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळे आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? प्रश्नचिन्ह आहे. आणि येशूचं उत्तर आहे, लोकांना खाली बसवा. जवळजवळ 5000 पुरुष असणारी ती गर्दी, यांना वेगवेगळ्या गटामध्ये, वेगवेगळ्या 100-100, 50-50च्या गटामध्ये त्या ठिकाणी बसवण्यात आले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पहिली गोष्ट म्हणजे ह्या प्रसंगामध्ये पहिली गोष्ट जर आम्हाला काय शिकायची, सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला हे शिकायची की जे काही तुमच्याकडे आहे, ख्रिस्ताच्या सहवासामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, जे काही तुमच्याकडे आहे ते प्रभूला द्यायला शिका. मग आमचं छिन्न विच्छिन्न झालेलं जीवन असेल, आमच्या जीवनामध्ये आलेली निराशा असेल, आमच्या जीवनामध्ये आलेलं संकट असेल, की कदाचित आम्हाला ते वाटत असेल की हे संकट कधीच टळून जाणार नाही, मी या संकटातून कधीच बाहेर निघू शकणार नाही. कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे क्रायसिस आमच्या जीवनामध्ये असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अश्रू आमच्या जीवनामध्ये असतील, कदाचित आम्हाला आमच्या नातेवाईकांनी सोडलेलं असेल, टाकून दिलेलं असेल, कदाचित आमच्या प्रियजनांनी आम्हाला सोडलेलं असेल. जे काही आमच्या जीवनामध्ये आहे ते आम्ही प्रभूच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. या लहान मुलानं तेच केलं. त्याच्याकडे असणाऱ्या त्या जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासळ्या ह्या त्याने प्रभूच्या हातामध्ये देऊन टाकल्या. आणि म्हणून जे काही माझं आहे ते प्रभूच आहे, ही मानसिकता आता आम्हाला धारण करणं गरजेचं आहे. मला आठवतं उपासना संगीतामध्ये एक गीत आहे, त्या गीताचे बोल आहेत, माझे 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 सारे माझे माझे. किती दिवस आम्ही हेच गात राहणार आहोत? किती दिवस आम्ही हीच मानसिकता धारण करणार की सगळं माझं 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 सगळंच माझं? आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये येत आहोत त्यावेळेस ते ख्रिस्ताच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे.
येशूची शिकवण आम्हाला नव्या करारामध्ये पाहायला मिळते. लूक वर्तमानाच्या 6व्या अध्यायाच्या 38व्या वचनामध्ये येशूची शिकवण आहे की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, द्या म्हणजे दिले जाईल. देवाला देण्याने कमी होत नाही तर ते वाढत जातं. लक्षात घ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही देवाला देतो ते कमी होत नाही तर ते वाढत जातं. देवाला देण्याने दिलेली गोष्ट मोलवान होते. देवाला दिल्यानं त्या गोष्टीला एक मोल प्राप्त होतं, किंमत प्राप्त होते. देवाला दिल्याने जगात आणि आत्मिक जीवनात आम्हाला एक उच्च स्तर प्राप्त होतं. देवाला दिल्यानं जगात आणि आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्हाला एक ख्रिस्त केंद्रित ओळख त्या ठिकाणी तयार होते. का द्यायचं तर ह्याचं उत्तर आम्हाला प्रेषितांची कृत्ये याचा असणारा 20वा अध्याय आणि त्याच्या 35व्या वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे लिहिणारा लेखक डॉक्टर लूक ह्या असणाऱ्या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे. देवाचं वचन प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि त्याच्या 35व्या वचनामध्ये म्हणत असताना म्हणतो, सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. का द्यायचं? कारण घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे. धन्यता म्हणजे आशीर्वाद. प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं का आम्हाला देणं गरजेचं आहे. मग आमचे अश्रू असतील, आमचे टॅलेंट्स असतील, आमचा वेळ असेल, आमची कठीण झालेली गोष्ट असेल, यदा कदाचित आम्हाला असं वाटत असेल की नाही आता हे कधीच बदलू शकत नाही, हे कधीच तुटू शकत नाही, मी कधीच बदलू शकत नाही, माझा स्वभाव कधी बदलू शकत नाही, माझा राग, माझा संताप, माझी असणारी चिडचिड, माझ्या असणाऱ्या वेगळे व्यसन हे कधीच बदलू शकत नाही. देवाच्या हातामध्ये देऊन टाका प्रिय बंधू. कारण ज्या वेळेस ते देवाच्या हातात जातं त्यावेळेस ते बदलतं. देव ज्यावेळेस ते हातामध्ये घेतो त्यावेळेस त्याचं रूपांतर तो एका वेगळ्या गोष्टीमध्ये करतो. देव आम्हाला बदलतो. ज्यावेळेस आम्ही देवाला देतो त्यावेळेस ते परत आमच्याकडे येतं. देवाला देऊन टाका, आमची निराशा देऊन टाका. कारण देव ज्यावेळेस आम्हाला परत देईल त्यावेळेस ती निराशा आनंदामध्ये त्या ठिकाणी परावर्तित झालेली असेल. आमचं दुःख देवाला देऊन टाका. ज्यावेळेस देव ते आम्हाला परत देईल ते दुःख सुखामध्ये बदललेलं असेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा देव आमच्यासाठी आजही महत्कृत्य करणारा देव आहे. त्या लहान मुलासारखं त्याने बाकीचा विचार केला नसेल, त्याने एकच विचार केला असेल, मी जे घेऊन आलोय ते आता अशा व्यक्तीच्या हातामध्ये जात आहे की ज्याच्या पाठीमागं लोक जात आहे, अशा व्यक्तीच्या हातामध्ये जात आहे की ज्याने चमत्कार केलेले, अशा व्यक्तीच्या हातामध्ये जात आहे की ज्याच्याकडं पाहिल्यानंतर आमचं सर्व निराशा, आमचं सर्व दुःख आम्ही विसरायला त्या ठिकाणी आम्ही भाग पाडले जातो. त्या लहान लेकरानं देवाच्या हातामध्ये देऊन टाकलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या हातामध्ये देण्यामध्ये धन्यता आहे, घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त धन्यता आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताकडे देतो त्याच्याद्वारे आम्ही हे दर्शवतो की त्या गोष्टीवर माझा नाही तर प्रभू तुझा अधिकार आहे. ख्रिस्ताकडे देण्यानं आम्ही त्या देवावरची प्रीती त्या ठिकाणी प्रगट करतो. ख्रिस्ताकडे देण्यानं तो पुरवठा करणारा देव आहे हा विश्वास आम्ही बाळगतो. आम्ही दिलं पाहिजे कारण सर्वसमर्थ देव आम्हाला देत गेला. आम्ही दिलं पाहिजे कारण सर्वसमर्थ परमेश्वर त्याचे आशीर्वाद आम्हाला देत गेला. आम्ही दिलं पाहिजे कारण सर्वसमर्थ परमेश्वर त्याचे चमत्कार आमच्या जीवनामध्ये करत गेला. आम्ही दिलं पाहिजे कारण सर्वसमर्थ परमेश्वर आकाश कपाटी उघडून त्याचे असणारे अद्भुत असणारे चमत्कार आमच्या जीवनामध्ये देत गेला. मग आमच्या जीवनामध्ये जे काही असेल ते प्रभूच्या हातामध्ये दिलं पाहिजे. या कठीण काळामध्ये प्रिय बंधू भगिनींनो, जर अजूनही आम्ही पापाच्या आणि त्या पापामध्ये जर आम्ही त्या दलदलीमध्ये आहोत, देऊन टाका प्रभूच्या हातामध्ये. या कठीण काळामध्ये ज्यावेळेस देवाचं वचन स्पष्ट रीतीने आमच्या संगती बोलत आहे, ज्यावेळेस संपूर्ण जगावर एक महासंकट आलेलं आहे आणि अशा प्रसंगातही जर आम्ही देवापासून दूर आहोत तर आमची पाप देवाकडे देऊन टाकणं गरजेचं आहे. आमचं व्यसन देवाकडे देऊन टाकणं गरजेचं आहे. आमच्या कठीण गोष्टी देवाच्या हातामध्ये देऊन टाकणं गरजेचं आहे. त्या लहान लेकराला दिलं कोणासाठी? इतरांसाठी.
आम्ही काय प्रभूला देत आहोत? काय या लॉकडाऊन पिरियडमध्ये, या कठीण काळामध्ये काय आम्ही इतरांसाठी देत आहोत का? यदा कदाचित आम्ही आमच्या घरामध्ये मुबलक भरून ठेवलं, यदा कदाचित आम्हाला कुठल्याच प्रकारची कमतरता नाहीये. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणतो तुम्ही त्यांना खावयास द्या, तुम्ही त्यांना खावयास द्या. दुसरी महत्वाची गोष्ट या असणाऱ्या नव्या करारामध्ये, ज्यावेळेस आम्ही प्रभूला दिलेली प्रत्येक गोष्ट ही चमत्काराने आणि विपुलतेने भरलेली असते. प्रभूला दिलेली प्रत्येक गोष्ट ही चमत्काराने आणि विपुलतेने भरलेली असते. योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 11-12 वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळतं की येशूनं त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासाळ्यांना किंवा मासाळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या, प्रभूला ज्या वेळेस आम्ही जी गोष्ट दिलेली आहे ती चमत्काराने आणि विपुलतेने भरलेली असते. ज्या वेळेस आम्ही आमची कठीण गोष्ट ज्या वेळेस प्रभूच्या हातामध्ये देऊन टाकतो, त्यावेळेस देव त्या गोष्टीला एका चमत्कारामध्ये बदलून टाकतो. ती गोष्ट इतरांसाठी पण उपयोगामध्ये येते, ती विपुलतेने भरली जाते. या लहान लेकरानं त्याच्याकडच्या असणाऱ्या त्या 5 जवाच्या भाकरी आणि त्या 2 मासळ्या दिल्या. झालं काय, ज्या वेळेस सर्वसमर्थ परमेश्वराच्या एकुलत्या एक पुत्राने ख्रिस्ताने ज्या वेळेस आशीर्वाद मागितला, वर स्वर्गाकडे आपली दृष्टी केली, आशीर्वाद मागितला, या 5 भाकऱ्या 5000 पुरल्या, 2 मासळ्या 5000 पुरल्या. एवढंच केवळ नाही तर ज्या वेळेस सर्व जेवण करून जेवून तृप्त झाले, त्यावेळेस त्या 5 भाकरी 5 जवाच्या भाकऱ्या 12 टोपल्यांमध्ये भरून गेल्या. ज्यावेळेस आम्ही प्रभूला देतो त्यावेळेस प्रभू त्याच्यामध्ये चमत्कार घडवून आणतो, ते विपुलतेमध्ये बदलतो. त्या लहान लेकरानं दिलं, चमत्कार घडला. 5 भाकरी 2 मासळ्या ज्या एका छोट्याशा कदाचित कापडामध्ये गुंडाळून त्याने आणल्या असतील किंवा कुठल्या पद्धतीनं त्यानं तो घरून घेऊन आला असेल माहीत नाही, पण देवाचं वचन आम्हाला सांगतं त्या 5 भाकरीमुळं, त्या 2 मासळ्यांमुळं 12 टोपल्या भरल्या. देव आमच्या गोष्टी विपुलतेमध्ये बदलणारा देव आहे. आमच्या जीवनातली एक गोष्ट प्रभूच्या हातात द्या, प्रभू ती विपुलतेमध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्र 34:8 मध्ये लिहिणारा लेखक म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही वेळ आहे, हा काळ आहे परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेण्याची. ही वेळ आहे आमची पापं ख्रिस्ताकडे कबूल करण्याची. ही वेळ आहे पश्चाताप करण्याची. ही वेळ आहे आमच्या असणाऱ्या कठीण गोष्टी देवाच्या हातामध्ये देण्याची. कारण ज्यावेळेस आम्ही देवाच्या हातामध्ये देतो त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये विपुलता आल्याशिवाय राहत नाही, त्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. विल्यम केरी त्यांच्या एका लिखाणामध्ये त्यांच्या एका स्टेटमेंट, त्यांचं जे फेमस स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी ते म्हणतात, एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम द लॉर्ड, अटेम्प्ट ग्रेट थिंग्स टू हिम. देवापासून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा आणि देवासाठी मोठ्या गोष्टी करायला तयार राहा. आमचा देव आमच्यासाठी विपुलतेच्या गोष्टी करायला तयार आहे. आमचा देव आमच्या जीवनामध्ये चमत्कार करण्यासाठी तयार आहे. प्रश्न हा आहे की जे काही आमच्याकडे आहे ते आम्ही देवाच्या हातामध्ये द्यायला तयार आहोत. अनेक वर्ष झाली अजूनही आम्ही आमच्या गोष्टी देवाच्या हातामध्ये दिल्या नाही. अनेक वर्ष झाली प्रभू व्यसनाधीनता देवाच्या हातामध्ये दिली नाही. अनेक वर्ष झाले प्रभू वेगळ्या प्रकारचं जीवन जगत आहे, प्रभूच्या हातामध्ये दिलं नाही. अनेक प्रकारचं बंधन आहे प्रभू जीवनामध्ये, पण प्रभूच्या हातामध्ये दिलं नाही. अनेक प्रकारचे क्लेश जीवनामध्ये आहेत, त्या क्लेशानेच मी जीवन जगत आहे, प्रभूच्या हातामध्ये द्यायला तयार नाही.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन स्पष्ट सांगतं, ज्यावेळेस आम्ही देवाच्या हातामध्ये देतो, देव आमच्या जीवनामध्ये चमत्कार केल्याशिवाय राहत नाही, देव त्या गोष्टी विपुलतेमध्ये बदलल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये कैक असे चमत्कार आहेत की जे चमत्कार आम्हाला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसून येतात. 12 वर्षे रक्तस्रावी स्त्री की जी येशूच्या सहवासामध्ये आली आणि तिनं त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त केलं. 38 वर्षाचा दुखणेकरी की जो येशूच्या सहवासामध्ये आला आणि त्याला देवाने आरोग्य दिलं. आंधळा बारकीमय येशूच्या सहवासामध्ये आला, देवाने त्याचं आंधळेपण दूर केलं. त्या ठिकाणी ते 10 कुष्ठरोगी ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आले, सर्वच्या सर्व बरे झाले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कितीतरी चमत्कार पवित्र शास्त्रामध्ये आमच्या समोर आहेत. जिवंत उदाहरण ह्या देवाच्या वचनामध्ये आहे की जे आम्हाला स्पष्टपणे सांगतं, ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये येत आहोत, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये येत आहोत, त्यावेळेस मी माझा नाही राहत तर मी ख्रिस्ताचा होऊन जातो. माझं जीवन बदलतं, माझे विचार बदलतात, माझं असणारं माइंडसेट बदलतं, माझी असणारी कृती बदलते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देऊया आपण आपलं जीवन ख्रिस्ताच्या हातामध्ये. त्या लेकरानं तेच केलं आणि त्या एकाच्या निर्णयामुळं 5000 पुरुषांना त्या ठिकाणी जेवण मिळालं. एक तुमचा निर्णय तुमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा चमत्कार घेऊन येतो. एक तुमचा निर्णय तुमच्या स्वतःच्या जीवनाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या अस्तित्वाला त्या ठिकाणी बदलायला पुरेसा आहे, तुमचा एक निर्णय. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, योहान 3:34 मध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी सर्वसमर्थ परमेश्वराचं वचन म्हणतं की देव मोजून मापून देत नाही, देव आम्हाला विपुलतेनं द्यायला सुरुवात करतो. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हणतो, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखीन कष्ट देत नाही. ज्यावेळेस देव आम्हाला देतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कष्ट नसतात. योहान 10:10 मध्ये म्हटलेले, चोर येतो केवळ चोरी, घात आणि नाश करण्यासाठी येतो, मी आलो ते तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे आणि तेही विपुलतेमध्ये व्हावं. देव आम्हाला विपुलतेमध्ये देण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे, प्रभूला दिलेली गोष्ट ही कधीच साधारण राहत नाही, तर ती असाधारण होते. तो काय देत नाही. यशाया 59 आणि त्याच्या असणाऱ्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं, यशायाचा ग्रंथ त्याचा असणारा 59वा अध्याय जर आम्ही त्या ठिकाणी बघितला आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये जर बघितलं, आम्ही बघितलं की देव काय देतो, येशू आमच्या जीवनामध्ये काय देतो. आता मी तुम्हाला 2च गोष्टी सांगते, देव काय देत नाही, देव काय देत नाही. यशाया 59:2 त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हास दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत, तुमची वाणी असत्य आहे, तुमची जीवा दुष्टतेचे शब्द पुटपुटते. धर्मास अनुसरून दावा करणारा कोणी नाही आणि सत्यास स्मरून खटला चालविणारा कोणी नाही. लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात, ते उपद्रव रूप गर्भधारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात. आणि म्हणून देव आम्हाला दर्शन देत नाही आणि देव आमचं ऐकत नाही. एवढंच केवळ नव्हे, इर्म्याचा ग्रंथ याचा 22वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 13व्या वचनामध्ये जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी लिहिणारा लेखक इर्म्या त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतो, तो परमेश्वर म्हणतो, आगे खोऱ्यातील व पठारावरील रहिवाशीनी पहा, जे तुम्ही म्हणता की आम्हावर कोण चढाई करून येईल, आमच्या वस्तीत येण्याची कोणाची छाती आहे, त्या तुमच्या विरुद्ध मी उभा आहे. परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन, तिच्या मनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करीन.
एवढंच केवळ नव्हे, तो पुढच्या असणाऱ्या वचनांमध्ये लिहिणारा लेखक त्या ठिकाणी 13व्या वचनामध्ये इर्मया 22:13 मध्ये त्या ठिकाणी म्हणत असताना होतो, मी जे वाचलं ते इर्मया 21:13 मध्ये वाचलं, पण आता जर इर्मया 22:13 मध्ये जर आम्हाला बघायचं आहे तर त्या ठिकाणी तो म्हणतो, जो आपले घर अधर्माने बांधतो, आपल्या माड्या अन्यायाने उभारतो, आपल्या शेजाऱ्याकडून फुकट सेवा करून घेतो, त्याला वेतन देत नाही, तो हाय हाय करणार. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव काय देत नाही? देव दर्शन देत नाही आणि आमच्या पापामुळे देव आमचं ऐकत नाही. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये असतो त्यावेळेस 2 महत्त्वाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात. मार्क वर्तमान ह्याच्या 6व्या अध्यायाच्या 42व्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेले, ते जेवून तृप्त झाले. एवढंच केवळ नव्हे, योहान 6:12 मध्ये पण आम्हाला ते वाचायला मिळतं. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सहवासामध्ये आहात, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आहात, तुम्ही तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देवाची सहभागिता, देवाचा सहवास आमच्या जीवनामध्ये सॅटिस्फॅक्शन घेऊन येतो. देवाचा असणारा सहवास आमच्या जीवनामध्ये तृप्तता घेऊन येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आम्ही योहान सुवर्तमानाच्या असणाऱ्या 6व्या अध्यायाकडे आम्ही जर आलो आणि पुन्हा एकदा त्या असणाऱ्या शेवटच्या वचनाकडे, म्हणजे ह्या असणाऱ्या 6व्या अध्यायाच्या त्या असणाऱ्या 14व्या म्हणजे ह्या वृत्तांताच्या शेवटच्या वचनाकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी आम्हाला अजून एक गोष्ट पाहायला मिळते. ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आल्यानंतर आमचं जीवन हे सारखंच राहत नाही. आमचं जीवन असाधारण होतं. आमच्या जीवनामध्ये विपुलता येते. आम्ही ख्रिस्ताच्या चमत्काराचा अनुभव करू लागतो. ख्रिस्ताच्या सहवासात आल्यानंतर आम्ही तृप्त होतो. आणि एवढंच केवळ नव्हे, ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आल्यानंतर या ठिकाणी योहान 6:14 प्रमाणे त्या ठिकाणी म्हटलेले आहे, तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. येशू ख्रिस्ताविषयीचं असणारं हे विधान त्या लोकांनी केलेलं. तेव्हा ज्यावेळेस तो चिन्ह त्यानं केलं ते पाहून ती माणसं म्हणू लागली की जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. काय झालं? तृप्त तर झाले, पण ख्रिस्तानं केलेल्या चमत्काराकडे पाहून, ख्रिस्तानं केलेलं चिन्ह पाहून ते म्हणाले, हाच संदेष्टा आहे. जीवनामध्ये झालेला एक चमत्कार ख्रिस्ताविषयीची आमची विचारसरणी बदलतो. आमच्या जीवनामध्ये झालेला एक चमत्कार ख्रिस्ताकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा बदलतो. आमच्या जीवनामध्ये झालेला एक चमत्कार ख्रिस्ताविषयी आमची कृती, जी आम्ही आतापर्यंत नकारार्थी कदाचित करत असेल, ती कृती आमची एका वेगळ्या दृष्टिकोनामध्ये, एका वेगळ्या पॉझिटिव्हिटीमध्ये ती बदलली जाते. आमचे विचार बदलतात, आमची कृती बदलते आणि आम्ही एका अल्टिमेट कन्फर्मेशनकडे येतो. जे अल्टिमेट कन्फर्मेशन या 14व्या वचनामध्ये, योहान सुवर्तमानाच्या 6व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये हे अल्टिमेट कन्फर्मेशन ह्या माणसांनी दिलेलं आहे. आणि ते अल्टिमेट कन्फर्मेशन काय आहे? जगात जो संदेश येणार आहे तो खरोखर हाच आहे. ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो, या अल्टिमेट कन्फर्मेशन कडे आम्ही येणं गरजेचं आहे. दे वर कन्फर्म अबाउट जीसस क्राइस्ट दॅट ही इज द ओनली मेसेंजर ऑफ द लॉर्ड. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये यायला तयार आहोत का? जर आम्ही ख्रिस्ताच्या सहवासामध्ये यायला तयार आहोत तर त्याची अद्भुत कृत्य अनुभवायला आम्ही तयार असणं गरजेचं आहे. देव, आमचा देव पुरवठा करणारा देव आहे. ज्याने इस्रायलाला मानना दिला, कठीण प्रसंगामध्ये त्यांच्या संगती राहिला, तोच देव त्याच्या पुत्राच्या करवी या 5000 जीव घालत असताना आम्हाला एक खूप सुंदर शिक्षण देत आहे. जे आमच्याकडे आहे ते देवाला द्यायला आम्ही शिकलं पाहिजे. प्रभूकडे दिलेली प्रत्येक गोष्ट ही अद्वितीय होते. एक वेगळ्या प्रकारचं चकाकी त्याला येते. ती चमत्काराने आणि विपुलतेने भरलेली असते. एवढंच केवळ नाही, ज्यावेळेस प्रभूच्या हातामध्ये देतो आम्ही तृप्त झाल्याशिवाय राहत नाही.
आणि अल्टिमेट कन्फर्मेशन आमच्या जीवनामध्ये येते. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रार्थना करू. प्रभू देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सुंदरच्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोललेला आहेस. प्रभू, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहोत. आज ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणामध्ये या वचनानं कार्य केलेले प्रभू, मला माहीत नाही आज या क्षणाला प्रभू तुझं वचन कोण या असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहे, पण प्रभू आज त्या व्यक्तीची गरज तू जाणलेली आहेस. त्याच्या जीवनामध्ये काय कमतरता आहे प्रभू हे तुला ठाऊक आहे. यदा कदाचित कितीतरी जण आज म्हणत असतील की मला प्रभूला द्यायचं आहे, माझं जीवन प्रभूला समर्पित करायचं आहे. प्रभू, आज त्यांची मनातली असणारी प्रार्थना ऐकणारा देवा तू प्रत्येकाला आशीर्वादित तू कर आणि प्रभू त्यांचं जीवन बदलणारा, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणणारा, त्यांचं जीवन विपुलतेला भरणारा तू त्यांचा जिवंत देवा तू. प्रभू, आम्ही देशासाठी प्रार्थना करतो, राज्यासाठी प्रार्थना करतो. या कोरोना व्हायरसमुळे जी परिस्थिती होत चाललेली आहे प्रभू, आम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये वाचलं, ज्यावेळेस इस्रायल लोकांना तू बाहेर काढलं त्यावेळेस त्या इस्रायल लोकांना प्रभू तू म्हणतोस की मी रोगमुक्त करणारा देव आहे. मी तुमच्यावर ज्याप्रमाणे मी मिस्रामध्ये त्या ठिकाणी रोग आणले, मी तुमच्यावर ते रोग आणणार नाही. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो या अभिवचनाबद्दल. आणि प्रभू, हे अभिवचन आम्ही येशूच्या नावामध्ये विश्वासाने क्लेम करत आहोत. देवबापा, आमचं सहाय्य तू कर. प्रभू, आम्ही आमच्या या राज्यातल्या देशातल्या मेडिकल स्टाफसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी, कलेक्टर्स आहेत, तहसीलदार आहेत, प्रभूजी गव्हर्नमेंटचे, नॉन गव्हर्नमेंटचे असणारे सर्व पदाधिकारी आहेत, त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातात देतो. प्रभू, या महामारीला प्रभूजी लढत असताना लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे. त्यांचा सहाय्यकर्ता, मार्गदर्शक, पुढारी तू. प्रभू, ह्या महिन्यामध्ये प्रभू ज्यांची उपकारस्तुती असेल प्रभू, त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्या प्रत्येकाला आशीर्वादित तू कर. ज्यांनी ह्या असणाऱ्या प्रभूवारी दान गोळा केलेलं आहे ते दान तू आशीर्वादित तू कर आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी प्रभू ते दान उपयोगात यावं अशी दया आणि कृपा ओतणारा तू त्यांचा जिवंत देवा तू. ही संपूर्ण भक्ती आतापर्यंत प्रभू तू आशीर्वादित केलीस. आम्ही सर्व मान, महिमा, गौरव तुला देतो. धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलं आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तव हो त्याला खाली वर, तो बाप, पुत्र, आत्मा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी राहो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू